Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आपण पाहत आहात. तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम पाहत असताना या कवी सत्रामध्ये कविताच्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे जे कवी आणि कवयित्री आलेले आहेत, पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया. मी सन्माननीय सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना विनंती करतो की त्यांनी मिश्रा भाभी यांचं स्वागत करावं. यानंतर तसंच सन्माननीय गावंडे सर यांचंही स्वागत करावं. त्यानंतर या कार्यक्रमाला सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले रमेशजी चिमुरकर यांचंही स्वागत अनिता बिराजदार ह्या करतील. यानंतर या कार्यक्रमाला म्हणजेच तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला कवी म्हणून आपल्याला लाभलेले अशोकजी टाकळे सर यांचंही स्वागत अनिता बिराजदार ह्या करतील. एक मिनिट. तसंच या कार्यक्रमाला कवयित्री म्हणून लाभलेल्या वृषालीताई टाकळे डफळताई यांचं देखील स्वागत अनिता बिराजदार करतील. तसंच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जमदाडे चंद्रशेखर हे देखील लाभलेले आहेत, यांचंही स्वागत अनिता बिराजदार करतील. जमदाडे सरांचं स्वागत अनिताताई बिराजदार करतील. हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये आपण पुढचं सत्र जे आहे त्या सत्राला सुरुवात करूया. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. या कार्यक्रमामध्ये तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे सन्मानित पाहुणे आहेत रमेशजी चिमुरकर. रमेशजी चिमुरकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच अर्थात आठवले गट या गटाचे ते पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव आहेत आणि ते या आपल्या कार्यक्रमासाठी अनेक कार्यक्रमामध्ये ते समाविष्ट होत आहेत आणि पुढे देखील आपण त्यांना फार मोठी भूमिका ते बजावणार आहेत. ती भूमिका म्हणजे पुढे आपला कार्यक्रम बहुजन सुरों का मसीहा हा तर येतो आहे, पण त्याच्या अगोदर बहुजनों की जन अदालत याच्यामध्ये न्यायाधीशाची भूमिका ते बजावणार आहेत. निश्चितच काही कालांतराने तुम्हाला ते न्यायाधीश म्हणून दिसणार आहेत, परंतु या आजच्या कार्यक्रमामध्ये ते इथं आले. त्यांना अशी विनंती करतो की तुझ्या प्रेमापोटी हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये 2 शब्द बोलावं. नमस्कार, जय भीम. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमानिमित्त सर्वांना या ठिकाणी नवोदित कवी कवयित्री, त्यानंतर गायक, त्यानंतर वाद्य कलाकार अशा सर्वांचं जे बहुजन सैनिक या बॅनरच्या अंतर्गत माननीय गायकवाड साहेब यशवंतराव गायकवाड यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाला माझं सुरुवातीपासून योगदान असून शुभेच्छा. अशीच दिवसेंदिवस या कार्यक्रमाची प्रगती, प्रचार आणि प्रसार व्हावा अशा प्रकारची या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम खरोखर नवोदित कलाकारांना जी चालना देण्याचा जो
कार्यक्रम सुरू केलेला आहे गायकवाड साहेबांनी. हे गायकवाड साहेबांना या सर्व नवोदित लोकांची फार काळजी असल्यामुळे ते प्रत्येक रविवारी या कार्यक्रमाला जे जे नवोदित कवी आहेत, कवयित्री आहेत यांना बोलून सन्मान करण्यात येतात करतात. त्याचबरोबर त्यांचे विचार, त्यांच्या कविता, त्यांचे प्रबोधनात्मक काही ज्या गोष्टी असतात त्याचा उलगडा करण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला आहे. खरोखर हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईव्ह होतो आणि या कार्यक्रमासाठी मी त्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर माझ्याकडून जे काही अपेक्षा असतील गायकवाड साहेबांना त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. कारण मी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे आणि राजकीय पक्षाचं ज्याप्रमाणे समाजाचं प्रबोधन करण्यासाठी कामं करतात, जे काही कलाकार असतील, जे काही यूट्यूब चॅनल असतील किंवा चॅनल असतील किंवा पत्रकार असतील, या लोकांना प्रोत्साहन करण्याचं काम माझं आहे. मागच्या वेळेसच मी सम्राट अशोक या पेपरने माझा गौरव केलेला आहे. कारण त्यांचा सुरुवातीपासून मी वाचक आणि त्यांचा पेपर घेण्याचा मी प्रयत्न करत असतो. तसेच गायकवाड साहेबांनी जेव्हापासून या कार्यक्रमाची सुरुवात केली त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून मी त्यांना या ठिकाणी सहकार्याची माझी भावना आहे आणि अशाच प्रकारे त्यांनी समाज प्रबोधन करून नवोदित लोकांना प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारची या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. आभारी आहे सर. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या परीने जेवढं सहकार्य करायचं आहे ते करण्याचं वचन त्याने दिलेलं आहे. निश्चितच ते त्यांचं वचन पाळतील. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेचा पुन्हा मी आभारी आहे की तुम्ही या कार्यक्रमाला भरभरून आता प्रतिसाद देत आहात. पुन्हा तुमचं स्वागत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.